शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आजच्या मान्सून अपडेटमध्ये आपण बघणार आहे आजची मान्सूनची स्थिती, त्यानंतर दिनांक 28 जून ते दिनांक 4 जुलै या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील त्या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती देणार आहे. आणि दिनांक 25, 26, 27 राज्यात कुठे होईल मध्यम ते जोरदार पाऊस या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, हा एक महत्त्वाचा अंदाज आहे, कारण की दिनांक 22, 23 आणि 24 जून या कालावधीमध्ये राज्यात आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळालेला आहे. काही ठिकाणी पाऊस मुसळधारसुद्धा झालेला आहे. पण शेतकरी बंधूंनो, आणखीनही महाराष्ट्राचा 40 ते 50% भाग अजूनही कमी पावसाचा आहे, म्हणजे इथं पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळेच ह्या अंदाजामध्ये आपण अशी सविस्तर अशी माहिती देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचा अंदाज सविस्तर लक्षात येईल. तर शेतकरी बंधूंनो, करूया सुरुवात. तर अगोदर बघू आपण सध्या मान्सूनची स्थिती. तर शेतकरी बंधूंनो, या इमेजमध्ये जर बघितलं तर मान्सून आपल्याला महाराष्ट्रामध्ये 8 जून रोजी दाखल झाल्याच्या नंतर मान्सूनने आपला प्रवास 21 जूनपासून सुरू केला आणि त्यानंतर दिनांक 24 जूनपर्यंत म्हणजे आजपर्यंत मान्सून वाऱ्याने आपला संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, मान्सून वाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे, मात्र अजून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता आपल्याला जिथे मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधारसुद्धा पाऊस झालेला आहे, ज्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला असेल तिथंच आपण पेरणीचा किंवा लागवडीचा निर्णय घ्यावा. अन्यथा जिथे पावसाचं प्रमाण कमी असेल त्या शेतकरी बांधवांनी 28 जूनच्या नंतरच आपला पेरणीचा व लागवडीचा निर्णय घ्यावा. कारण की दिनांक 25, 26, 27 या कालावधीमध्ये राज्यात पावसाचं प्रमाण काहीसं कमी झालेलं आहे. ते मी तुम्हाला पुढच्या इमेजमध्ये सविस्तर सांगणार आहे. पण जो पाऊस आपण दिनांक 21 जूनपासून, म्हणजे 21 जूनला पावसाचं प्रमाण एकदम कमी होतं, कोकणी भागामध्येच होतं. मात्र 22 पासून पावसाचं प्रमाणामध्ये वाढ झाली. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातले काही जिल्हे, कोकणी भाग, तसेच मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी पाऊस पाहायला मिळालेला आहे. मात्र अजूनही मराठवाड्यातील काही जिल्हे कोरडेच आहे. त्यामुळे जे काही जो पाऊस आपल्याला 21 ते 24 जून या कालावधीमध्ये पाहायला मिळाला, तो पाऊस मात्र आता 25 ते 27 जून या कालावधीमध्ये नाही. एक तुरळक ठिकाणीच पाऊस आहे. मी ती तुम्हाला पुढच्या इमेजमध्ये सविस्तर दाखवणारच आहे. तर त्यामुळे आपण आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार पेरणीचा व लागवडीचा निर्णय घ्यावा. तर बघूया दिनांक 25, 26 आणि 27 हे 3 दिवस राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, या इमेजमध्ये तुम्हाला सविस्तरपणे दिसत आहे की दिनांक 25, 26 आणि 27 जून या कालावधीमध्ये आपल्याला जी काही आता लाल रेषा दिसत आहे, तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये आपल्याला एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल. मात्र याचं प्रमाणसुद्धा खूप कमी आहे. त्यानंतर इकडे या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला या कालावधीमध्ये बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम ते किंचित ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल दिनांक 25, 26 आणि 27 जून या कालावधीमध्ये. आणि जे काही इकडे जे उर्वरित जिल्हे दिसत आहे यामध्ये, म्हणजे लाल रेषेच्या बाहेरचे जे जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला जर स्थानिक ढगजमा झाले आणि जर स्थानिक लेवलला हवेचे दाब जर कमी झाले तरच आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल. अन्यथा पावसाची शक्यता कमी झालेली आहे. तर अगोदर पाहूया आपण थोडक्यात या लाल रेषेच्या आतील कोणते जिल्हे आहेत ते हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. त्यामध्ये आहे गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, काहीसा सोलापूरचा भाग. तर शेतकरी बंधूंनो, या जिल्ह्यामध्ये दिनांक 25, 26 आणि 27 जून या कालावधीमध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम
ते किंचित ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल, पण या सगळीकडे नाही. त्यामुळे या पावसाच्या भरोश्यावर कोणाला लागवड किंवा पेरणीचा निर्णय घ्यायचा असेल तर आपण थोडं स्थानिक परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्यावा. त्यानंतर इकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 25, 26, 27 जून या कालावधीमध्ये हलका ते मध्यम ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर हे जे काही उर्वरित जिल्हे आहेत, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जर हवेचे दाब कमी झाले आणि स्थानिक ढग जर जमा झाली तर आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी. नाहीतर अन्यथा नुसते आपल्याला रिमझिम पावसाचे आपल्याला तिकडे पाहायला मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, त्यामुळे जो काही आपल्याला 22, 23, 24 जून या कालावधीमध्ये राज्यात पाऊस पाहायला मिळाला, हा पाऊस आपला दिनांक 25, 26, 27 जून या कालावधीमध्ये पाहायला मिळणार नाही. तर मग पाऊस पुढे जोरदार कधीपासून आहे तर पुढे दिनांक 28 जूनपासून पुन्हा पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. तर हा पाऊस पुढे 4 जुलैपर्यंत राहील. तर बघूया पुढच्या इमेजमध्ये एकूण पावसाची काय स्थिती राहील ते 28 ते 4 जुलै या कालावधीमध्ये, 28 जून ते 4 जुलै या कालावधीमध्ये. तर शेतकरी बंधूंनो, या इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहे ही जी लाल रेषा दिसते तुम्हाला, तर ह्या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक 28 जूनपासून ते दिनांक 4 जुलैपर्यंत दररोज भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल. आणि जे काही उर्वरित जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा या कालावधीमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तर बघूया मध्यम ते जोरदार पाऊस आपला कोण्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल ते जिल्हे. तर त्यामध्ये आहे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड तसेच लातूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक 28 जूनपासून ते दिनांक 4 जुलैपर्यंत दररोज दुपारनंतर व रात्री एक वादळी वाऱ्यासह बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल. एक भाग बदलत एकाच वेळी सर्वदूर पाऊस नाही. त्यानंतर धाराशिवमध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील. त्यानंतर इकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणेची पश्चिम बाजू, मुंबई तसेच सांगलीची पश्चिम बाजू या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार ते इथं मुसळधार पाऊस पाहायला मिळेल दिनांक 28 जूनपासून ते 4 जुलैपर्यंत. तर शेतकरी बंधूंनो, त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये 28 जून ते 4 जुलै या कालावधीमध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. शेतकरी बंधूंनो, दिनांक 28 जूनपासून जो काही पुन्हा पाऊस सक्रिय होतोय, हा पाऊस काही एकाच वेळी सगळीकडे होणार नाही, एक भाग बदलत होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण आजच्या अंदाजामध्ये आज जी काही मान्सूननं प्रगती केली, तर आज मान्सून वाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे. मात्र अजूनही महाराष्ट्राचा 40 ते 50% भाग कोरडा आहे. त्यामुळे जिथे पाऊस झालेला आहे इथे सुद्धा आपण सांगितलं सविस्तरपणे, जर आपल्याला पेरणी योग्य पाऊस झाला असेल, ओल पुरेशी असेल तरच पेरणी करावी. दिनांक 25, 26, 27 या कालावधीतल्या पावसाच्या भरोश्यावर कोणीही लागवडीचा व पेरणीचा निर्णय घेऊ नये, कारण यामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. पुन्हा भेटूया पुढच्या अंदाजामध्ये. नमस्कार.